श्री स्वामी समर्थ. आता एवढंच बोलायचं बस मला. श्री स्वामी समर्थ. आमच्या ताईंनी आदेश दिलाय, एवढंच बोला, श्री स्वामी समर्थ. खर तर यातच सर्व काही आहे. या श्री स्वामी समर्थ नामातच सर्व काही आहे. अद्भुत आनंद आहे. यात जी मजा आहे ना, ते विश्वाच्या पाठीवर कुठेच नाही. एकदा बोलून तर पहा, श्री स्वामी समर्थ. त्यात जी शांती आहे ती कुठेच नाही. त्यात जे समाधान आहे ते कुठेच नाही. त्यात जे तेज आहे ते कुठेच नाही. त्यात जो विसावा आहे या भवसागरामध्ये, जसं तापलेल्या उन्हामध्ये एक भरलेला वृक्ष जसा मिळतो आपल्याला, आणि चटके येऊन जेव्हा आपण त्या वृक्षाखाली शांती मिळते, किंवा ते चटक्याचं ती आस कमी होते, आणि त्यात जी पांघरून घातली जाते ओलावा, ते सुखद अनुभव येतो. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. जेव्हा खूप तहान लागली, जसा कोरड पडले आणि जीव एकदम नकोसा झालाय, जीव निघालाय करतोय, जेव्हा कोणीतरी पाणी दिलं, ती तृप्ती म्हणजे ते श्री स्वामी समर्थ आहे. किती दिवस उपाशी आहे, आणि तो उपाशी जीव जायला करतोय, जेव्हा कोणी 2 घास पोटात दिले, ते श्री स्वामी समर्थ आहेत. ते अन्न श्री स्वामी समर्थ आहे. ते जल श्री स्वामी समर्थ आहे. ते वृक्ष श्री स्वामी समर्थ आहे. काय बोलणार, किती बोलणार, कसं बोलणार? आणि आता आमच्या ऍडमिन बद्दल तर काय बोलणार. 51 शक्तिपीठ असेच आहेत का? जबरदस्त आहे. अहो, चांगल्या आव्हाने यांच्या समोर उभं राहण्याची. हे स्वामींनी घडवले सेविकरीत. नुसते बोलत नाहीत, कृती पण तशाच आहेत. फिरून फटकेबाजी करतात, विषयच नाही. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर आमच्या त्यांनी देऊन टाकलं. आज तर अक्कलकोटची पॉवर होते, त्याशी जनरेट केली सगळ्यांमध्ये. काय अख्खं अक्कलकोट 700-800 सेविकऱ्यांनी आज दर्शन अक्कलकोटचं घेतलं स्वामींचं. त्या दर्शनाने जे पुण्य मिळतं, आजची मिटिंग ऐकल्यानंतर अक्कलकोटचं पुण्य, जायचं नाही कुठे, ही मिटिंग ऐकून अक्कलकोटचं पुण्य आज तुम्हाला या ठिकाणी मी जाहीर करतो. आजच्या स्थितीला अक्कलकोटचं दर्शनाचं पुण्य तुम्हाला लाभलेलं आहे. कोणी नमस केला असेल, काय केलं असेल, एक मिटिंग आहे का, इथून नमस पूर्ण होईल, कारण अक्कलकोटचं दर्शन झालं आज. असं अक्कलकोट आमच्या त्यांनी रंगवलं. गुरूंचं महत्व अभिरुचिताईंनी सांगितलं. आज तर मिटिंग खरंच एक आनंदाचा स्रोत आहे. जे भक्त आहे, जे भक्तीमध्ये जिज्ञासा आहे, ज्या जीवनात स्वामीमय व्हायचंय, त्यांच्यासाठी हे म्हणजे आज मगाशी मी म्हटलं ना, की ज्याला खूप तहान लागली त्याला तृप्त असं पाणी पाजल्यासारख्याची मिटिंग, ज्ञानाचं पाणपुरी. बघा, स्वामींचे अनुभव एवढे जबरदस्त होते, अक्कलकोटला विलक्षण होते. त्या लीला ऐकल्यानंतर कृष्णाचं भागवत आठवतो. ते भागवत मध्ये भगवान कृष्णाने जशा जशा भक्तवत्सल, भक्ताभिमाने अशा लीला केल्यात ना, तशा अक्कलकोटमध्ये स्वामींनी केलेत. आणि कदाचित आपण त्या लीलांचे गेल्या जन्मात साक्षीदार पण असू, पण वर्तमान काळात आपण कुठेतरी चुकलो. त्या गेल्या जन्मात भक्ती अपूर्ण पडली, म्हणून कदाचित तो पूर्ण योग करण्यासाठी स्वामी सेवेकरी पद आपल्याला दिलेलं आहे. मला हरकत नाही, यापेक्षा मोठं पद विश्वात कुठलंही नाही. स्वामींचे दास भक्त. आणि कसा भक्त असला पाहिजे, असं बावट नको, मेंढट नको, छावा. हम गए नाही जिंदा आहे, देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. अशक्य शक्य करतील स्वामी. ह्या अगदी नसानसात ह्या गोष्टी भिनल्या पाहिजेत. भगिनी असेल तर ती वाघिणी असली पाहिजे, आणि पुरुष असेल तर छावा शिवरायांसारखा असला पाहिजे. अगदी कमकुवत राहू नका, बलदंड व्हा. जग तुम्हाला खायला टपलेलं आहे. आणि अध्यात्म तर फार कठीण आहे. आमच्या संतांनी फार कसोट्या दिल्यात. आध्यात्मिक कसोटी फार कठीण असते.
ही सर्वसामान्यांना पेलवत नाहीत, त्याला असामान्य व्यक्तिमत्व लागतं आणि मुळाशीच तो स्रोत असावा लागतो, मुळाशीच ते असं पेरलेलं असावं लागतं. ते सहज उगवत नाही, जन्मजन्मी पेरलेलं असतं, तेव्हाच ते ज्ञान प्राप्त होतं. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ह्या गोष्टी काही साध्या सरळ आहेत, सहज आहेत, दुर्लभ आहेत. गुरु, आता आमचा रोल काय फक्त एवढं एकच, आलेला जीव स्वामींशी कनेक्ट करायचा, याच्या व्यतिरिक्त रोल काहीच नाही. हा, दुसऱ्याच्या दुःखात दुःख समरस होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वामींची सेवा देणं, त्या जीवाला आधार देणं, रडत आलेला जीव त्याला हसत पाठवणं, त्याला स्वामींच्या श्रद्धा निष्ठा आधार देऊन त्या जीवाला बळकट करून त्याच्याकडनं सेवा करून घेणं, एक एक म्हणजे एक फार मोठी केलेली स्वामींची आरती आहे. नका मंदिरात जाऊ, आमचे बरेच भगिनी काही सेवा करत नाही, फक्त प्रश्नोत्तर करतात. फार मोठी सेवा करतात ते, क्षणाक्षणाला स्वामी त्यांच्या हृदयात राहून काम करतात. गेल्या 2 वर्षापासून सातत्याने या माध्यमातून लाखो लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्या दुःखाशी समरस होऊन स्वामींनी हे कार्य अद्भुत पद्धतीने केले. अगदी नजर लागावी ह्या ग्रुपला असं इथून लोक घडतायत आणि घडण आम्ही घडू आणि दुसऱ्याला घडवू असं व्रत आम्ही सेवेचं घेतलंय. आम्हाला डुबवायला, आम्हाला तोडायला, आम्हाला मारायला, आम्हाला संपवायला जग आहे, आध्यात्मिक लोकच आहेत, छातीवर बसलेत आमच्या. पण या द्वेषापोटी त्यांना हे कळलंच नाही, इथं प्रभूंचं कार्य आहे आणि हे प्रभूंचं कार्य आपण एवढा विरोध आपण करावा का कार्याला? जनमानसात स्वामी समजून सांगणं फार कठीण आहे. अहो, या घोर कलियुगामध्ये हे दत्त तत्व, हा योग, हा भक्ती किती कठीण आहे. अगदी देव सुद्धा सांगेन, बाबा मला नाही घडवू देणार लोकांना, कारण देव हा कर्मदंड देणारा असतो, जशाच तसं वागणारा असतो. तो मूर्तीतनं पाहतो, सजीव त्याला रूप धारण करता येत नाही, लपंडाव खेळतो, पण जशाच तसं वागणूक ठेवतो. पण गुरुना तसं करता येत नाही हो. आलेला कुठलाही जीव तो कसाही असो, त्याचं धोरण कसंही असो, त्याच्यावर फार करुणा ठेवावी लागते. सातत्याने योग्य मार्ग दाखवणं हाच धर्म असतो. भले विंचवासारखे दंश करणारे लोक जरी वारंवार आम्हाला भेटलेत आणि पूर्ण आमच्या शरीराला जरी दंश केला तरी काही हरकत नाही. आमच्यातनं त्यांच्याबद्दल अपशब्द कधी निघणार नाही, तरी करुणाच निघेल आणि त्यांची जी विंचवाची जात आहे ती बदलून जाईल, दंश करण्याच्या पद्धती बदलून जातील. आमच्या जवळ साप काय, मंगूस काय, शेळी काय, वाघ काय, यांचं वैमनस्य मिटून जाईल. कारण आमच्यात एवढी पॉझिटिव्हिटी आहे की आम्हाला कोणाविषयी वैमनस्यच नाही, द्वेषच नाही. अहो, संतांमध्ये कसला द्वेष, कुणाचा द्वेष? साधूंमध्ये द्वेष असतो कोणाचा? अख्खं विश्वच त्यांचं घर असतं, पंचमहाभूत त्यांच्यासाठी खेळणे असतात. विशाल परम वृत्ती ही पूर्ण तत्वानेच येते आणि अखंड प्रभूंचं नामस्मरण, अखंड स्वामीमय होणं, तेव्हाच आपण त्या स्वामी चरणांशी एकरूप होऊ शकतो. मान्य घोर कलियुग आहे, त्यातनं आपल्याकडनं पतनच होणार, चुकीचे संदेश जातील किंवा चुकीच आपण वागू शकतो, काहीच हरकत नाही. तुम्ही आलात त्या क्षणी महाराजांनी तुमच्या चुका माफ केल्यात, पण वर्तमान काळात प्रयत्न करा, या शुद्ध शाकाहारी व्हा, सेवा साधना करा, तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तासन तास ध्यानधारणा, बैठका यासाठीच मानवी जन्म झालाय. सत्याचा शोध घ्या, आत्मतत्वात उतरा, ब्रह्मतत्वात लीन व्हा. त्यासाठीच मनुष्य, इतर गोष्टींसाठी मानवी जीवन व्यर्थ घालवणं म्हणजे तो व्यक्ती चार पायाचा, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही कुठेही जा, कितीही पुण्य कमावून कुठलीही पद घ्या आणि कितीही काही करा, जोपर्यंत स्वतःचा शोध घेतला नाही, आत्मतत्वाचा शोध घेतला नाही, तो जन्म वाया गेला. ज्याने गुरु केला नाही त्याचा पूर्ण जन्म वाया गेला. जे नॉनव्हेज करतात त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलणारच नाही, त्यांची अवस्था कुठली कशी काही असो, ते कुठल्याही पदावर असतो, मोठमोठे राजे का असे ना, 84 लक्ष योनीचा फेरा फिक्स आहे. शुद्ध शाकाहारी नंतर मग ते गुरु, ते अध्यात्म, ते ज्ञान, पुढच्या गोष्टी आहेत. या तुम्ही फार उच्च कोटीच्या शक्तीचे
अंश आहात आणि या हिंदू संस्कृती सनातन संस्कृती जन्म घेणं म्हणजे फार मोठी पुण्याई हो तुमची. आणि सध्या तरी आमच्याशी जे कनेक्ट झाले खऱ्या अर्थाने तेच जीव या पृथ्वीवरती भाग्यवान आहेत. लक्षात घ्या, प्रत्येकदा बोलतो तेच. दादा म्यूट हो गए, आवाज नहीं आ हा रहा आपका. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. जे ह्या सध्याच्या ह्या महाशक्तीशी जे जीव कनेक्ट आहेत सध्याच्या स्थितीमध्ये, प्रपंचात राहून संसारात राहून हे जीव त्या विश्वात पहिले एक नंबरचे भाग्यवान आहेत जे आमच्याशी कनेक्ट झालेत. संन्याशी लोकांची गोष्ट वेगळी, त्यांचा परिचय वगैरे, त्यांचं आध्यात्मिक ज्ञान वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या, त्यांच्या कसोट्या वेगळ्या. पण संसारात राहून परमार्थ करणं सध्याच्या काळात जे जीव आमच्याशी कनेक्ट आहेत ते पृथ्वी तलावरती सगळ्यात पुण्यवान भाग्यवान जीव आहेत. बोला, याच्यापेक्षा मोठा परिचय आम्ही काय करून देणार? ही आमच्या कार्याची पोचपावती आहे. अनुभव घ्या आणि थोडी श्रद्धा निष्ठा ठेवा. अनुभव नाही, महाअनुभव इथून घ्या. उगीच काय लाळ वाटते महाशक्ती बोलायला? तो कलियुग तुम्हाला आमच्यापर्यंत येऊ देत नाही. सत्य आहे. ते कलियुग काय येऊ देत नाही त्याला माहिती, इथं आला म्हणजे आपला जोरच चालणार नाही. जीवाकडनं पाप करूनच घेता येणार नाही. सदोष वागणूक होऊन जाते. कमी वेळात कमी काळात प्रगती होते. आध्यात्मिक ज्ञान थोडं थोडं का असेना पचायला लागतं. डायरेक्ट गीता काढली कर्मांध्याना जर गंधच नाही त्याला ते आवडणारच नाही. हळूहळू साधना वाढवावी लागतात, हळूहळू त्या ज्ञानात यावं लागतं. तसा स्रोत आणि तसा संघ पकडला तर परिपक्व होता येतं. आता संसारी गंध संसारी संघ जर पकडला, येऊन जाऊन फालतूच्या बाहेरच्या गप्पा, माझ्याकडे कोणी आलं ना अशा इकडे तिकडच्या गप्पा, मला मला एवढी चिड येते एवढी चिड येते. पण कसं असतं, कसा असतो, वर कवच घेऊन घेतो. योग्य व्यक्तीच्या वेळेस आम्हाला आमचं ज्ञान उघडावं लागतं. पण समोरच्या व्यक्ती पात्रांना आम्ही बडबड करून काय फायदा? आम्हाला अजिबात बाहेरच्या कुठल्याच गोष्टी चालत नाही. कोणी बोललेलं संसाराच्या आणि विज्ञानाच्या इकड तिकडच्या गोष्टी त्यासाठी आम्हाला वैताग येतो. असा कुसंगच नको. सदा सर्वदा संघ असं मिळायला पाहिजे की तिथं आध्यात्मिक चर्चाच व्हायला पाहिजे, ज्ञानाच्या चर्चा व्हायला पाहिजे, स्वामी भक्तीच्या चर्चा व्हायला पाहिजे. कोणी वेड म्हणलं चालेल, अहो काय दुनिया चांगल्याला वेड म्हणते, वेळेला चांगलं म्हणते, सोडून द्या. दुनियाच्या मागे लागला म्हणजे विषय संपला. दुनिया आपल्याला काय म्हणते याच्याकडे लक्ष द्यायचंच नाही. दुनियासाठी आपण काय करतो थोडं बघायचं. आम्ही फक्त चांगलंच पेरणार आहे, तिथून किती काय उगवेल त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. सर्व कर्म ईश्वरार्पण आहे, ते फळाची अपेक्षा अजिबात करत नाही. आता आम्ही सगळं चांगलंच पेरणार आहे तिथून. चांडळाला पण चांगले पेरू, सज्जनाला पण चांगले पेरू, विद्वानाला पण, आणखी जेवढे काही अनेक प्रकारचे तत्व आहेत ते सगळ्यांशी समरस राहून प्रत्येकाला ऊर्जा देण्याचं काम, प्रभूंची शक्ती समजून देण्याचं काम, एवढाच रोल आहे. बाकी त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देता, आम्हाला त्याशी काय घेणं नाही. चांगलं दिलं तर आनंद आहे, चांगलं दिलं तरी आनंद आहे, अपमान केला तरी आनंद आहे, आमचा द्वेष केला तरी आनंद आहे. हीच भूमिका ठेवून खरी गुरु कार्य करतात. आम्हाला तुमच्या संपत्तीचा मोह नाही, कसलाच मोह नाही, आम्हाला कोणताच मोह नाही. सोन्याच्या ताटात जरी जेवायला बसलो, चांदीच्या ताटात जरी बसलो, मडके जर मातीच्या ताटात जरी बसलो, अन्नपूर्ण ब्रह्म आहे. आम्ही माती सोनं चांदी हे सगळे आमच्यासाठी सारखं आहे. जे व्यवहारिक आहे त्यांना त्यातले भेद आहेत, स्वार्थ आहे, मतलब आहे, मोह, लोभ आहे, आणि ते लोभच महापापाचा बाप आहे. म्हणून तो दोषयुक्त बघतो आपण. थर्ड स्टेप पण राहू संसारात. जास्त अट्रॅक्शन, आर्टिफिशियल, ते अंगावरती लेप लावायचे, आणखी मॉडर्न होण्याची संस्कृतीचा परिणाम. आम्ही खूप काही वेगळे इतरांपेक्षा आहोत, सुशिक्षित. काय बोलणार मी? खेडेगावामध्ये म्हैस अशी रंगवली जाते तसे वाटतात आम्हाला, किंवा बैल असे सजवले जातात तसे वाटतात. ते काय खातड, त्याचं काय कौतुक, काय रंगवायचं आपण? स्मशानात जाणार ते हीच बुद्धी नाही आपली. काय आपण गुरुदीक्षा घ्यावी? शरीर जर आपलं भाड्याचं आहे, आपलं इथं स्वतःच काय? ते कर्माचं गणित आहे, तोपर्यंत भाड्यानं शरीर वापरलं जातं. आणि ते आई वडिलांपासून ते देण मिळते शरीराची. मांसाचा गोळा तो गर्भात वाढतो. तर शरीराचं किती कौतुक करावं, कसं करावं? तर शरीर आपल्याला बाकीचे नाते आपले आहेत का? जर शरीर भाड्याचं आहे, बाकीचे कोण आहेत ते आपले? संसाराचं हे तत्वज्ञानापर्यंत पोहोचणं खूप तप लागतं, खूप साधना लागते.
आणि कदाचित कमी वेळात भयंकर दुःखातनं गुरुनिष्ठेतनं कदाचित या स्थितीला येऊ शकतो मनुष्य. पण आपल्या देहामुळे आसक्तीमुळे आपल्याला कशाचंच भान नाही. समोर दिसतं तेच वास्तव मानतो आपण. अनेक प्रकारांनी गुरु या नाना प्रकारच्या कला दाखवून त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न असतो. मन हे नाना लाख मार्गाने पतित होण्यासाठी प्रयत्नरत असतं. माया, कली, आनंद जन्मांचे दोष, त्या आधारावरती ते कर्म, हे सगळे आपल्याला अज्ञातवासात अविद्येत घेऊन अगदी कुठून नरकाचं द्वार आपल्याकडे घेऊन यायला तयार असतात. पण गुरु नाना प्रकारचे लाख मार्गाने जर तुम्ही पतित होत असाल तर करोडो मार्गांनी अनेक युक्त्या प्रयुक्त्या करून तुमच्यात बदल करून त्यातनं तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न असतो. तेच खरे गुरु असतात. जे स्वार्थासाठी जवळ करतात ते गुरु नसतात हो. जे प्रसिद्धीसाठी, मायेसाठी, आर्थिक स्रोत लुटण्यासाठी बसले ते खरे गुरु नसतात हो. खरे गुरु तर आमचे साईंसारखे असतात, गजानन महाराजांसारखे असतात, पिठले महाराजांसारखे असतात. जनमानसात माऊली व्रत धारण करणारे वेगळी तत्व असतात. ते सदा सर्वदा प्रेमळ असतात हो. त्यांच्यात कधी द्वेष नसतो, क्रोध नसतो, लोभ नसतो, मोह नसतो. खणखणीत विरक्ती असते, वैराग्य असतं, आत्मतत्वाची झालर असते. छटाक दिसते त्याची, ते काही कौतुक नसतं त्यांना. मन कवडेनं ओळखणं आणि भूत सांगणं आणि भविष्य सांगणं, आम्हाला सगळं कळतं, हे सगळे बावटाचे धंदे आहेत. अरे अनंत जन्मांचं ते गणित आहे आपले, आणि 2 4 5 जन्म कळले म्हणजे कौतुक मारलं का तीर मारला काय? सिद्धी आहे, बगलामुखीची साधना, अमुक साधना करून त्या सिद्धी मिळतात. ते गावंढळ लोक असतात अध्यात्मामध्ये. आपण म्हणतो ना सुशिक्षित आणि गावंढळ फरक असतो ना. अध्यात्मामध्ये जास्त रिद्धी सिद्धीच्या मागे लागणारे लोक गावंढळ असतात. अक्कलेचे कांदे असतात ते, आणि त्यांच्या आरीत जाऊन आपण बिना कल्पना करतो. आणि अध्यात्माचं फक्त सोंग, संत साधू, पिवळे कापड, दाढी मिशा आणि हे गटरमाळा गळ्यांमध्ये, ते तत्व म्हणजे असं साधू असतो असा अर्थ नसतो. साधू विशाल असतो, हे तत्व विशाल असतं. जनमानसात कोणी अंगीकारू शकतं. जनकल्याणासारखं व्रत फार वेगळं असतं. ते धारण केलं तरच ही परब्रह्म शक्ती कार्य करत असते. आपण आधी गुरु ओळखावा, पारखावा, मगच करावा. ज्या गुरूंच्या दर्शनाने हृदयामध्ये शीतलता येते, अज्ञान निघून ज्ञानाकडे येण्याची दिशा येते, पाहता क्षणी डोळ्यातनं घळाघळा आसू येतात. वारंवार ते चरण घट्ट धरून पकडून रडावंसं वाटतं. गुरूंमध्ये अनेक देवी देवतांचे दर्शन होतात. कुठल्याही रूपात, कुठल्याही देवळात गेल्यानंतर ते गुरु त्या स्वरूपात दिसतात. कारण ते गुरु ब्रह्ममय असतात, अहम ब्रह्मासी तत्वाला पोहोचलेले असतात. आणि जीवाचे जे पाप, ताप, शाप, त्याचं प्रमाण कमी करून तुम्हाला थोडं भोगायला देतात आणि त्यांच्या शक्तीने स्वतः अंगावर घेतात. ते खरे गुरु असतात. जगत कल्याणासाठी वारंवार हिंडत असतात. तुम्हाला अनुभव मिळावा, तुम्ही ह्या नास्तिकतेकडनं आस्तिकतेकडे यावं, तुम्ही ह्या ज्ञानाला पारखावं, ज्ञान बनावं. ज्ञानी नको. गुरूंना अहंकार आवडत नाही, मीपणा केलेला चालत नाही. सदा सर्वदा नम्र असणं म्हणजे गुरूंचं काळीच देऊन टाकतो गुरु डायरेक्ट स्वतःच. गुरूंपुढे कुठल्याही वस्तूला सदा सर्वदा नम्र असावं लागतं. गुरूंना फक्त जिंकावं. तुमच्या कर्मांचे अनंत जन्मांचे दोष निघून जातात जर तुमचे गुरूंवरती अनन्य भावने शरण असाल तर. तन मन धनाने तुम्ही जे शरण असाल तर दोषांचं काही प्रमाणच राहत नाही. तुम्हाला शेकडो वर्ष जन्म घेऊन दोष भोगावे लागतील, पण गुरूंची एक अंतःकरणातनं निघालेली आनंदाची स्रोत किंवा ती कृपादृष्टी त्या अनंत जन्मांचे दोष काढायला काफी असते, काफी असते. एवढं गुरूंचं रहस्य असतं. तीर्थांमध्ये गुरु फिरतात का, तीर्थांमध्ये गुरु फिरतात का गुरूंमध्ये तीर्थ फिरतं, आपण अनुभवावं. कोटी कोटी तीर्थ जर ते चरणांमध्ये असतात गुरूंच्या, तर मला सांगा किती तीर्थ करणार तुम्ही, तीर्थांचा किती आस्वाद घेणार.
बावटासारखे अक्कलकोटे स्वामी पोचतात, गाणगापूरचे नृसिंह स्वामी पोचतात. अरे ते तुम्हाला काय देणार आहेत? माध्यम जर तुमचं देहधारी गुरु नसेल तर 100 कुरुक्षेत्र पारायण करा, आमच्या शिकण्यात होऊन 3च कुरुक्षेत्र करा, पण श्रद्धा निष्ठेने करा. काय अनुभव येतो पहा. कोटी कोटी स्वामींचा जप करा, आमच्याकडे येऊन फक्त 1.25 लक्ष जप करा हो. काय साधन असेल हे? काय शक्ती असेल? ते फक्त अनुभवावी, द्वेषाने, रागाने आणि वेड्यावाकड्या नजरेने आमच्याकडे येऊ नका. त्यात तो त्रास तुम्हालाच आहे. आम्हाला त्रास कसलाच नाही. आम्हाला आमचे दुश्मनच कोणी नाही तर आम्हाला त्रास कुठून होणार? आमचे शत्रूच कोणी नाहीये. अख्खं विश्व मित्र आहे. तो कलिकाळ सुद्धा आम्ही त्याला बदलून टाकू. त्याचे सगळे स्वरूप बदलून टाकू. अर्थात त्याचे जे गुणधर्म आहेत ते बदलून टाकू. तो जरी पापाचा भार घेऊन फिरत असेल तरी त्याला पुण्याचं क्षेत्र करून टाकू. एवढी पॉवर महाशक्ती आहे. काय हवं? तो बदलणार नाही सगळ्यांना माहिती आहे. त्याचा मूळचा स्वभाव पाप आहे. पण ती महाशक्ती काही करू शकते. हे अद्भुत आहे, जबरदस्त आहे, त्याला नो चॅलेंज. पण जगाने याची अजून दाद घेतलेली नाही. बावट लोकांना खूप मोठं केलंय. आम्हाला गरजच नाही. आम्हाला कसलं मोठं करतात? कार्याचा विस्तार स्वामी आपोआप मोठं करतील. काय करायचं ते दत्तप्रभू आपोआप करतील. जय गिरणारे, जय गिरणारे, सप्पे भारी. अकेला सप्पे भारी, जय गिरणारे. हे तत्व आहे आमचं. विषयच नाही, खेळच नाही, नादच नाही करायचं. यायचं मुकाट्याने, फक्त अनुभव घ्यायचं, मग बोलायचं. लोटांगण घालणार, लोटांगण दंडवत घालाल दिसतं क्षणे. एवढं अद्भुत सामर्थ्य आहे. पण ते कधी ओपन होईल? तुमच्या भक्तीने ती शक्ती काम करेल. असं काय गारुडीचा खेळणे मांडायला हवं मी असं? चमत्कार होता हो, या इकडे या. या मात्यानं तुम्हाला सोनं करून देतो या. चमत्कार होतात. आणा मेलेल्या लोकांना इकडे जिवंत करून देतो. असले अवतारी कोणीही चमत्कार करत नाही. सगळं श्रद्धेने, भक्तीने असेल तर इथं वाटेल ते काय होऊ शकतं. प्रचंड निष्ठा श्रद्धा असेल तर. पण जर काही प्रारब्ध कठीण असेल मग गुरु काम करत नाही. कार्याप्रती संलग्नता असेल, निष्ठा असेल, प्रेम असेल, तर गुरुने तुमचं काम आधीच करून टाकलंय. कळत नाही आपल्याला. अध्यात्म फार खडतर वाटे. संघामध्ये आल्यानंतर अध्यात्माची दिशा बदलून जाईल. संघ उत्तम निवडा. संघामुळे खूप नाश होतो माणसाचा. इथे येऊन थोडा संघ पकडा. वेडेवाल वेडे स्वामींसाठी. अहो तुम्ही स्वामींसाठी वेडे व्हाल, आमचे स्वामी तुमच्यासाठी वेडे होतील. तुम्ही पाय टाकावून स्वामीने तुमचे चरण हातात धरावं, असे आमचे स्वामी. तुमच्या सेवेला कुठेच कमी नसतात. कोण कोणाची सेवा करतो अजून तुम्हाला तो उत्तरच मिळत नाही. मी ज्या गादीवर किंवा ज्या स्थानावर, गादी म्हणजे ती गादी नाही हो, ते मोठे मोठे आसनं नाही, ज्या स्थानावर बसलोय मी त्या स्थानावर कळत आहे की महाराज तुमचे चले आहेत का, तुम्ही महाराजांचे चले आहेत तेच कळत नाही. अरे सांगावं तसं पळतात ना, सांगावं तशी कामं करतात महाराज. कुठलंच त्यांना त्यांच्या तपश्चर्येचं, त्यांच्या पदाचं त्यांना कुठलंच भान नाही. भक्तासाठी काही करायला तयार. गाय हो गाय, वासरू आहे, वासरूसाठी काही करायला तयार. अशी गाय आहे आमचे स्वामी. म्हणजे अनेक देवांसाठी प्रेरणा आहे. किती बोलणार, काय बोलणार. त्याची जरी अशी क्रोधिष्ट नजर वाटत असली भक्तांविषयी, जे अरिष्ट कर्म आहेत जन्मजन्मांतरी, त्यासाठी ती क्रोधिष्ट नजर आहे स्वामींची. त्या क्रोधिष्ट नजरेमुळे तुमचे जन्मजन्मांतरी दोष जात आहे. पण तुमचं जर प्रेमळ भक्ती असेल तर एकदा चरणांकडे पहा. कमळासारखे कोमल आहेत, त्यात अनंताची माया आहे. तेच खरं मोक्षाचं स्थान आहे. त्यापेक्षा मोठी शक्ती विश्वात कुठलीच नाही हो, कुठलीच नाही. गुरूंचं चरण, स्वामींचं चरण, त्याशिवाय विश्वात कुठलीच तीर्थ, कुठलीच मोठी गोष्ट नाही शिष्यासाठी. तुमच्याकडे 12 ज्योतिर्लिंग जरी आणून दिलेत परमेश्वराने, बघ रे इथे याची पूजा कर, ते सुद्धा फिकेत. एवढं महान स्वामींचं चरण आहे. काय वर्णू त्या गुरुचरणांची महिमा, किती वर्णू. अफाट आहे, जबरदस्त आहे.
वेद थकलेत, नेते नेते म्हणून गप बसलेत. अखंड परमेश्वर त्या गुरुतत्वामध्ये सामील असतो. पूर्ण परमेश्वराचं दर्शन आणि पूर्ण तत्वाचं ओळख परिचय होतो. खरा गुरु मिळाला, धन्य झाले ते जीव. धन्य झालेत ते जीव या पृथ्वीतलावरती येऊन ज्यांना खरा गुरु मिळाला. त्यांचं अर्ध काम झालंय. अर्ध काम श्रद्धानिष्ठेने 50% तुम्ही करून घ्या. मानवी जीवनाचं कल्याण करून घ्या. व्यर्थ शंका व शंका करत आयुष्य वाट नका लावू. घोरकलीचा काळ आहे. सगळेच तुम्हाला लुटायला बसलेत. एनकेन प्रकारे तुम्हाला बस तुमचा विषयच मांडलाय, बाजारच मांडलाय भोळ्या बाबड्या लोकांचा. आमचा जीव तुटतो हो. परत एकदा सांगतो, दुःखात संकटात कधीही प्रभूंचं नाव घ्या, स्वामींचं नाव घ्या, दत्तप्रभूंना हाका मारा. बघा त्यांनी ऐकलं का? जर त्यांनी ऐकलं नसेल, कुठलेही भगिनी असेल, कुठलाही पुरुष असेल, कितीही मोठं संकट असेल, काहीही असेल, कुठलेही काही असेल, फक्त एकदा हाक या अविनाश दादाला मारा. तुमच्यासाठी तुटून पडेल, वाटेल ते काय करेन, पण तुमचे प्रश्न सोडवेन. पण ती असली हाक असली पाहिजे. आम्ही कधी धावतो? गळ्यापर्यंत आल्यावरतीच धावतो. अशा किरकोळ गोष्टींसाठी नका हाका मारू. आमच्या ऊर्जा असतात, कमी होतात, प्रचंड तिला प्रमाण मानव जरी काय असतं तर त्याला प्रमाण असतं. त्या शक्तीची ओळख आम्हाला अजून नाही. तरी शेवटी थकवा येतो. मशीन असतं तसं शक्ती सुद्धा त्या हृदयातनं जेव्हा काम करते तिलाही मर्यादा असतात. ही शक्ती अफाट आहे, विशाल आहे. इथं याच्या पुढे कोणाचाच टिकाव नाही. सगळ्यांचे अहंकार घालणारी शक्ती आहे. स्वयं पूर्ण ब्रह्म कृष्ण स्वरूप आहे, दत्तमय मोह श्रीपाद प्रभू आहे. काय हवं? अफाट पिकवली शेती तर पाहिजे तेवढं घेऊन जा. भक्तीने, श्रद्धेने, नम्रतेने. 21 तारखेला जो गुरु मंत्र मिळणार तो अफाट आहे, बीज मंत्र. त्यातनं तुमचं असं कल्याण होणार आहे ना, अगदी मी तर बोलतो ना, असं फळ आहे हे, अमृततुल्य फळ आहे. त्यातनं डायरेक्ट अमरत्व प्राप्त होईल असं आहे. पण ज्याने त्याचा आस्वाद घेतला, कष्ट तर करावे लागणार. तर मंत्र मिळाल्यानंतर त्याची साधना, तप ते करावंच लागेल. आणि ते केल्यानंतर त्याचे जे परिणाम आहेत ते अद्भुत आहेत, जबरदस्त आहेत. त्यांच्यापासून, त्या मंत्रांपासून, त्या बीज मंत्रांपासून हनुमंत तयार झालेत, मोठमोठे योगी तयार झालेत. असले बीज मंत्र आहेत. आणि ते बीज मंत्र आत्मसंरक्षण करवतात, जगताचं कल्याण करवतात, आत्मिक उद्धार होतो, आत्मकल्याण होतं आणि खऱ्या अर्थाने श्री स्वामी समर्थ मंत्राची ओळख होते. या गुरुमंत्राची ओळख होईल. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, खऱ्या अर्थाने या मंत्रांची ओळख होईल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खऱ्या अर्थाने हे मंत्र काम करतील जर तुम्ही बीज मंत्राची साधना केली तर. स्वयं मूळ बीज मंत्र दत्तप्रभूंचे हे तुम्हाला त्या दत्त प्रणालीकडे ओढवले जातील आणि तुमचा एक दिवस त्या लोकांमध्ये स्वागत होईल. जय गिरणारे. आम्ही त्या सिद्ध लोकांमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ, ज्या ठिकाणी साई साधना करतायत. गजानन महाराज बसलेत, त्याने त्यांचे लोक, त्यांनी त्यांचे तपश्चर्याने मिळवलेत ते दत्त लोक. आणि त्याही पेक्षा आणखी परम तत्वाचे लोक म्हणजे आमचा गोलोक भगवान कृष्णांचा. त्याचं वर्णन तर अफाट आहे. तेच मूळ आहे. सनातन संस्कृतीचं मूळ जनक म्हणजे तेच आहेत, परमपिता सर्वांचे भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांना काय बोलणार, सर्व देवांना परम वंदनीय असलेली कृष्ण शक्ती आहे. आणि ही कृष्ण शक्ती, पंचकृष्ण जर आमचे म्हटलेत, स्वयं कृष्ण, दत्तप्रभू, दुसरे कृष्ण म्हणजे दत्तप्रभू, तिसरे कृष्ण म्हणजे श्रीपाद प्रभू, चौथे कृष्ण म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि पाचवे कृष्ण म्हणजे आपले आवडते सर्वांचे लाडकं दैवत भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. असं हे पंचकृष्ण आहेत विश्वातले. प्रपंचातून परमार्थकडे नेणारी ही परमशक्ती आहे. मानव पंथ संन्यासांचा आहे. संन्यास्त लोक मोक्षाकडे जातील, त्यांची ते पंचकृष्ण आहेत. पण संसारातून प्रपंचाकडे नेणारे हे पंचकृष्ण आहेत. आताच जाहीर करून टाकतो. ही अद्भुत शक्ती आहे. या शक्तीची परिचय एकदा करून घ्या.
जगाचं कल्याण होईल, विश्वाचं कल्याण होईल आणि त्यासोबत तुमचे कल्याण होईल. अधिक वेळ घेत नाही, बराच वेळ झाला. आता आपण थोडा वेळ का असेना आपण अनुभव क्षेत्र घेऊया आणि अनुभव क्षेत्रात आपण शोधबोध घेऊया. त्यानंतर अभिरुचीताई वाटल्यास ध्यान घेतील. झालेली सर्व सेवा ही परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभार्पण चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.